गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरः गुरु साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। सद्गुरुनाथ महाराज की जय। पुरोदसां च मुख्यं मां विद्धि पार्थ बृहस्पतिं सेनानीम् अहं छन्दः सरसामस्मि सागरः महीर्षाणां भृगुरहं गिरारमस्मेक अक्षरं यज्ञानां जपयज्ञोऽस्मि स्थावराणां हिमालयः। हे 24 आणि 25 श्लोक आहे भगवद्गीतेचे। विभूतींचा जो अभ्यास चालू आहे त्याच्यामध्ये प्रत्येक विभूतीची समग्र माहिती खरं तर घेणं गरजेचं आहे, म्हणजे भौतिकातली पण आणि आध्यात्मिक पण लक्षात घ्या। त्याशिवाय भौतिकातलं कर्तृत्व कळतं आणि आध्यात्मिक स्तरावरची त्याच्यामध्ये असणारा आध्यात्मिक तत्व काय आहे हे कळतं। पण आता काही काही गोष्टी अशा आहेत की याच्यातल्या आता भृगु ऋषींबद्दल त्यांनी म्हटलेलं आहे, बृहस्पतींबद्दल म्हटलेलं आहे, त्या प्रत्येक व्यक्तीच्या विभूती म्हणून म्हटलंय। तर त्यांच्या कार्याचा एवढा विस्तार काही ठिकाणी आपल्या बुद्धीच्या आवाक्याच्या बाहेर जातो। आता विष्णू ही माझी विभूती जेव्हा म्हणतात तेव्हा विष्णू देव म्हणून ठीक आहे, आपण सगळं सर्वात मोठा देव भारी एकदम एवढं, पण विष्णूची कार्यस्वरूपाची संकल्पना कारण तो शेवटी भौतिकातनं मला समजून घ्यायचं। लक्षात घ्या, विभूती या भौतिकातनं आपल्याला समजून घ्यायची, त्यामुळे याचा अभ्यास थोडासा अवघड जाणार आहे, लक्षात घ्या। आणि काही ठिकाणी म्हणजे मला सुद्धा खूप जाणवतं की या गोष्टी आपल्याला कशा माहिती नाही, मग कशा माहिती नाही त्यामुळे अभ्यासच केलेला नाही। आता भृगु ऋषींचं काय एक्झॅक्ट महत्व आहे आध्यात्मिक दृष्ट्या त्याचा आपण कधी अभ्यासच केला नाही। आता बघा, अर्जुना पुरोहितामध्ये मुख्य जो बृहस्पती तो मी आहे। आता पुरोहितत्व म्हणजे आपण जे पुरोहित म्हणतो ते गुरुजी की जे यज्ञ करतात, बरोबर आहे की नाही, किंवा लग्न मुंजी लावतात, सत्यनारायण करतात, अशा प्रकारचं पुरोहितात एक आपल्या डोक्यातल्या गणित असतात आणि त्याच्यातला जो पुरोहित श्रेष्ठ तो बृहस्पती म्हटलाय। आता बृहस्पतीने कुठला यज्ञ केला आहे, कुठला सत्यनारायण घातलेला आहे हे कळणं खूप अवघड आहे, आलं का लक्षात। म्हणून या गोष्टी आपल्याला थोड्याशा आपल्याला कळायला अवघड जातात, पण आपण आपल्या भूमिकेतनं समजून घ्यायचा प्रयत्न करूया। तर मागच्या जसं ठरलं की आपण अगोदर याचा अर्थ बघून मग ज्ञानेश्वर महाराज काय करतात त्याच्या पुढे सरकूयात। म्हणून जो बृहस्पती तो मी आहे असे जाण, सेनापतींमध्ये कार्तिकेय स्वामी माझे स्वरूप आहे। आता सेनापती मध्ये कार्तिकेय, आता कार्तिक स्वामी म्हणजे फक्त मोरात बसून शंकराचे एक पुत्र या नावाने आणि त्यांना सेनापती म्हटलेलं आहे। परत त्यांनी कुठल्या सेनेचं पतित्व स्वीकारलेलं आहे हे पण आपल्याला माहिती नाही। हे किती आपल्या बुद्धीला एक प्रकारची कारण एक परीख प्राप्त होतो की ज्याच्या म्हणजे मर्यादा, मला म्हणायचं मर्यादा प्राप्त होते। त्या मर्यादेमुळे आपल्या विचार खुंटतात आणि आपण त्या विभूतीच्या मूळ जाणीवेपर्यंत पोहोचू शकत नाही, असा थोडासा भाग काही ठिकाणी होतो। त्या भूमिका म्हणून याला आपलंच अज्ञान कारणीभूत कसं असतं हे आपल्या लक्षात येईल, असंही बघायला काही हरकत नाही। या दृष्टिकोनातून सर्व जलाशयांमध्ये सागर हा मी आहे। सर्व जलाशय जी आहेत जगातली त्यातलं सागर, आता सागर म्हटलं की आम्हाला फक्त खाण्यापिण्याचं मूल्य दाखवतो,
परंतु सागर, सागराची व्याप्ती हिंदू महासागर, अरबी समुद्र म्हटला जातो, इकडे बंगालचा उपसागर म्हटला जातो, परत आहे की नाही. पण हा सर्व मिळून जी तयार होतो तो सागर, असं त्याच्यात अभिप्रेत असावं. म्हणून आणि सागराची जी मुख्यत्वे करून जाणीव आहे ती त्याची खोलीची जाणीव आहे आणि त्याच्या लाटांची जाणीव आहे. पण लाटा म्हणजे सुद्धा तोच आहे आणि लाटांच्या आतमध्येही तो आहे. लाटा तयार होतात परंतु आत बाहेर सागरच भरलेला आहे. या सर्व संकल्पना त्यातून येतात. महर्षींमध्ये भृगू, आता इथं परत मी तुम्हाला मगाशी म्हटलं ते मी सुरुवातीला म्हटलं त्याची कारणही आहे. महर्षींमध्ये भृगू हे माझे स्वरूप असून वाणीने उच्चारल्या जाणाऱ्या शब्दांमध्ये एकाक्षर जो प्रणव तो माझे स्वरूप होय. वाणींमध्ये एकाक्षर म्हणजे ओम जो म्हटलो जातो प्रणव किंवा सोम, सोम हा पण प्रणवच म्हटलेला आहे होय. यज्ञांमध्ये जपयज्ञ हा मी आहे व स्थावर पदार्थांमध्ये हिमालय हे माझे स्वरूप होय. स्थावर पदार्थांमध्ये हिमालय हे माझे स्वरूप आहे असं ते म्हणतात. आता ज्ञानेश्वर महाराज काय म्हणतात बघू आणि त्यात विस्ताराने आपण पुढे सरकूया. जो स्वर्ग सिंहासना सावावो सर्वज्ञते आधीचा ठाव तो पुरोहिता माझी राव बृहस्पतीने. आता स्वर्गाच्या सिंहासनाला साह्यभूत सर्वज्ञतादी गुणांचे राहते घर व पुरोहितांचा राजा असा जो बृहस्पती तो मी आहे. आता हा जो बृहस्पती आहे, हा जो पुरोहित आहे तो कसा आहे बघा. स्वर्गांच्या सिंहासनाला साह्यभूत. हे थोडक्यामध्ये आपण थोडस अद्वैताच्या जाणीवेतून जाऊया, निर्गुणाच्या जाणीवेतून जाऊयात. म्हणजे तुमच्या लक्षात येईल की संपूर्ण एक प्रकारे हा विष्णूचाच घातलेला सत्यनारायण आहे असं समजा पाहिजे असेल तर. सत्यनारायण कोणाचा करतो? लक्ष्मी नारायणाचाच असतो ना. म्हणजे संपूर्ण ब्रह्मांड निर्मिती जी झालेली आहे हा त्याचा आविष्कार आहे. पण याच बृहस्पती पद, कारण हा यज्ञ स्वरूपात कोणी केला? विष्णूंनी स्वतः केला आहे. आणि त्याच्यामध्ये हे जे आसन तयार झाले सिंहासन त्यांनी म्हटलंय, म्हणून स्वर्गाच्या सिंहासनाला साह्यभूत. हे स्वर्गाचं सिंहासन इंद्राचं असेल मला, आपण विष्णूचं मानू तरी सुद्धा ती भूमिका त्याच्यामध्ये बरोबर बसते. म्हणून म्हटलं साह्यभूत सर्व ज्ञातादी गुणांचे राहते घर. सर्व ज्ञातादी म्हणजे ज्ञात आणि अज्ञात दोन्हीही गुणांचे साह्यभूत असे जे घर व पुरोहितांचा राजा असा जो बृहस्पती. म्हणजे आता तुम्ही सांगा या घटनेला, हे आता शिवाजी महाराजांचा अभिषेक आहे, त्यांना बसवायचे राजसिंहासनावर, तर त्या सिंहासनावरती ते गागा भट्टांनीच केलं ना त्याच, बरोबर ना. तर गागा भट्टांची योग्यता काय होती हा विचार करायला पाहिजे. कारण म्हणजे त्या काळातले गागा भट्ट हे असे पुरोहित होते, इतके ज्ञान संपन्न होते की ते माझी विभूती आहे असं समज, असं त्यांना म्हणायचे. आणि इथे शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाच्या वेळेला गागा भट्ट म्हणजे बृहस्पतीच होय असंही म्हणायला हरकत नाही. म्हणजे ज्ञानाच्या जाणीवेवर, पावित्र्याच्या जाणीवेवर लक्षात घ्या. ज्ञान, पावित्र्य, शुचिता, शुद्धता आणि त्याप्रमाणे कर्तव्य कठोर स्वतःचा जीवन आचार, या सर्व गोष्टी महत्वाच्या आहेत बृहस्पतीच्या दृष्टीने. तर तो पुरोहित म्हणून होतो आणि तो जो आहे ती माझी विभूती आहे लक्षात घ्या असं म्हणताय. नंतर त्रिभुवनीची या सेनापती आत स्कंद तोमी महामती जो हरविये अग्निसंगती कृतिकांत झाला. हे महामती अर्जुना, त्रैलोक्यातील सेनापतींमध्ये श्रेष्ठ, शंकराच्या वीर्यापासून अग्नीच्या संगतीने
कृतिकेच्या पोटी जन्मलेला जो कार्तिक स्वामी तो माझे स्वरूप होय. आता कार्तिक स्वामीचं हे जे स्वरूप आहे हे मला तरी काही माहिती नव्हतं, लक्षात घ्या. आता याला सेनापती म्हटलेला आहे आणि तो का सेनापती म्हटलेला आहे, कारण तो शंकराचा पुत्र आहे आणि कृतिकेच्या म्हणजे अग्नीपासून तयार झालेला तो पुत्र आहे. आणि शंकराचा जो मूळ म्हणजे आधार म्हणजे ज्या कारणासाठी शंकर, बघा शंकर शब्द वापरलेला आहे, शिव नाही. हे जे त्याच्या तमाची जी जाणीव सांगितलेली आहे, तमोगुणाची जे लयाची जाणीव, विनाशाची जाणीव, तर त्याच जे स्वरूप आहे ते कार्तिक स्वामी आहे. लक्षात घ्या. कारण उत्पत्ती, स्थिती आणि लय या तिघांची ही निर्मिती विष्णूतनं झालेली आहे. हे जरी खरं असलं तरी ब्रह्मा, विष्णू आणि महेश परत तीन वेगळ्या रीतीने कार्यरत आहेतच. त्याला आपण उत्पत्ती, स्थिती आणि लय म्हणतो. म्हणून ही जी लयाची जाणीव जी आहे ही पण तेवढीच महत्वाची आहे, लक्षात घ्या. म्हणून त्याचा जो सेनापती म्हटलेला आहे, म्हणजे शंकराने कोणाला सेनापती बनवलेलं आहे लयाच्या नाशासाठी, कारण ती कार्तिक स्वामीला, असं थोडक्यात त्यांना म्हणायचं आहे. असं मला भावतंय ते मी तुमच्यासमोर मांडतोय. आलं का लक्षात? ही भूमिका त्यातली आहे. काय भाव असंच स्वरूप असायला, कारण दुसरा काही पर्याय दिसतच नाहीये तिथं आपल्याला. त्याच्यामुळे असंच आपल्याला समजणं गरजेचं आहे, म्हणजे ते लॉजिकली आपल्याला बरोबर समजणार आहे असं म्हणतात. सकळिका सरोवरा माझी, माझी सरोवराशी माझी समुद्र तो मी जलराशी, महर्षी आत तपोराशी भृगु तो मी. समस्त सरोवरांमध्ये आगाध जलराशी जो समुद्र तो मी आहे, व महर्षींमध्ये तपोराशी तो जो भृगु ऋषी तो मी आहे. महर्षींमध्ये तपोराशी म्हणजे तपाच्या राशीच्या राशी ज्यांनी उभ्या केल्या, इतकं तप केलेलं आहे. तर त्याच्यामधले जे आहे ते तप सामर्थ्य भृगु ऋषींमध्ये होतं. म्हणून त्याच्यामधला जो हे आहे आपण विभूती महत्व जे आहे त्यातलं ते तू जाणून घे आणि त्या तपाच्या मार्फत, त्या सेनापतीच्या कर्तृत्वाच्या मार्फत, त्या सागराच्या विशालतेच्या आणि तसंच त्या सागरेच्या खोलीच्या मार्फत, म्हणजे तळापासून पाहिलं तर उंची मार्फत, दोन्ही गोष्टी आल्या त्याच्यामध्ये. खोली जेव्हा म्हणता तेव्हा उंची पण येते, कारण उंची हे माझं स्वरूप आहे, विभूती आहे असं पण म्हटलेलं आहे त्यांनी. बघा सगळ्या गोष्टी कशा जुळवून आपल्याला याचा विचार करावा लागणार आहे. तर या प्रत्येक व्यक्तिमत्वाच्या कृतीमधून जे दिसत आहे तुला उत्तुंग, विशाल, उदात्त, उन्नत, महान, मंगल, ते सर्व माझी विभूती आहे असं समज. बघा भगवद्गीता ते मी हे संपल्यावर सांगतो, तो विषय जर थोडा जरा वेगळा जाईल म्हणून आपल्याला बोल. असं तो मी आहे अशेषाही वाचा माझी नटनाच सत्याचा, ते अक्षर एक मी वैकुंठीचा वेल्हाळ म्हणे. बरं का, वाणीने उच्चारल्या जाणाऱ्या संपूर्ण शब्दांमध्ये माझी नटनाच सत्याचा, अविनाशीपणाचे नृत्य करणारे, अविनाशीपणे नृत्य करणारे. बघा म्हणजे या सर्व शब्दांच्या याच्यामध्ये अविनाशीपणाचे नृत्य करणारे जे ओंकार रूपी एक अक्षर ते मी होय ऐसे असे वैकुंठात विलास करणारा भगवान श्रीकृष्ण म्हणतो. ज्ञानेश्वरांचे शब्द आहेत बघा. म्हणून हा जो सर्व शब्दांचा खेळ चालू आहे ना, हा सर्व ओंकाराचा खेळ चालू आहे असं त्यांना म्हणायचं. आजच तुम्ही ते ओंकाराचं पाठ दिलं. म्हणून हे जे ओंकाराचा जो खेळ आहे याचा खेळ हा माझी काय आहे विभूती आहे. हे ज्ञानेश्वर महाराजांना किती व्यवस्थित कळलंय बघा. हे ज्ञानेश्वरांच्या बुद्धीची जी प्रगल्भता आहे आणि स्पष्टता आहे. काय माहिती का,
प्रगल्भता केव्हा येते? जेव्हा विचारांची अस्पष्टता संपते तेव्हा. म्हणून पहिल्याच ओळीमध्ये म्हणतात ज्ञानेश्वर महाराज, ओम नमो जी आज्ञा वेद प्रतिपाद्या जय जयाजी ससमवेद्या आत्मरूपा. म्हणून या माझ्या विभूती आहेत. अरे ओंकार ही माझी विभूती आहे. ओंकार म्हणजे मी नाही. लक्षात घ्या, मी जे म्हणतोय तुम्हाला डे 1 पासून ते हे म्हणतोय. ओंकार म्हणजे माझी विभूती आहे, पण मी म्हणजे ओंकार नाही. इतकी स्पष्ट ग्वाही श्रीकृष्णाने इथं दिली. कारण ते त्याचं कार्यस्वरूप आहे. हो, लक्षात घ्या, कार्यस्वरूप. विश्व निर्माण झालं, पण ब्रह्मांड म्हणजे परब्रह्म नाही, तो ब्रह्मांडाच्या पलीकडचा आहे. लक्षात घ्या, वेगळ्या गोष्टी आहेत ह्या सर्व. त्यामुळे आपल्याला गीता, हे जे ज्ञानेश्वरी आहे किंवा भगवद्गीता आहे ना, ही गीता पहिल्या अध्यायापासून उमलत जाते. पण पहिला अध्याय म्हणजे तिचे उमलण्याची सुरुवात आहे. दुसरा अध्याय त्याच्या पुढची सुरुवात आहे. चौथा अध्याय त्याच्या पुढची, 8वा अध्याय त्याच्या पुढची, 9वा अध्याय त्याच्या पुढची. हे उमळणं आहे. उमळणं म्हणजे कसं? प्रत्येक स्टेजला वरच्या जाणीवेत नेणं आहे. लक्षात ठेवा, याला साधना म्हटले. साधना का? ज्ञानेश्वरी ही साधना का? त्याचं कारण हे आहे की प्रत्येक स्टेज नंतर आपण वेगळ्या वरच्या उत्तुंग अशा स्थितीमध्ये जाऊन पोहोचलो पाहिजे. तर ज्ञानेश्वरीचा अर्थ आपल्याला लागणार आहे. अगोदरच्या 3ऱ्या 4थ्या अध्यायामध्ये आता आपण काय अभ्यास करत होतो? थोडस उदाहरण घ्या. कर्मण्येवाधिकार रस्तेना फलेषु कदाचन. पण हे गीतेचं वचन आहे का? गीता असं सांगतच नाही. किती चुकीचा अर्थ काढला गेला याचा अर्थ. कर्मण्येवाधिकार रस्ते मा फलेषु कदाचन हे बोध वाक्य म्हणून लोक लिहितायत. वाक्य चुकीचं याचा अर्थ नाहीये त्याचा. पण त्याच्यात मी नाही, मी त्याच्या पलीकडे. आणि गीतेचं हे परम वाक्यच नाहीये. बघा, तुम्हाला आश्चर्य वाटेल. निष्कर्म योग करा. अहो तुम्ही मला सांगा, साधा विचार करा. साधा विचार आहे हा. खूप काही भयंकर विचार करण्याची गरज नाही. समोर माझ्या आई वडिलांसारख्या लोकांना मारायचे, माझ्या गुरूंना मारायचे. तो अर्जुन इतका भ्रमित झालाय, त्याला काही नीती माहिती नव्हती का? आणि अशा माणसाला तुम्ही असं सांगणार का की अरे फळाची आशा? त्याला काय आशा? तो म्हणतो मी फळाची आशा सोडलेली, तर मला काहीच नकोय म्हणतोय ना. उलट या स्थितीतच त्याला बाहेर काढायचं आहे कृष्णाला. मग कृष्ण असं म्हणेल का कर्मण्येवाधिकार रस्ते मा फलेषु कदाचन? या अर्थाला काही अर्थच राहिला नाही ना. अर्जुनाने धुडकावून लावलेलं आहे वचन. ते विचार करायला पाहिजे. आणि आपण ते मुख्य भूमिका धरत असू, निष्कर्म योग वगैरे वगैरे झूट गोष्टी आहेत. झूट गोष्टी आहेत म्हणजे कुठल्या स्तरावरती झूट आहेत हे समजलं पाहिजे. आणि कुठल्या स्तरावरती हे खरं आहे हे पण कळलं पाहिजे. खूप आउट ऑफ द बॉक्स आहे हे, लक्षात घ्या. म्हणजे तुमच्या विचारांना एकदम तडा जाण्याची शक्यता आहे याच्यामध्ये. मी जे काय बोलतोय आता त्याच्यातनं. कारण हा जो निष्कर्म योग आहे, हे जे सांगितले तुम्हाला, हे प्राकृतिक जीवनामध्ये बद्ध अवस्थेत असणाऱ्या साधकासाठी सांगितलेलं आहे. याने अर्जुन काय आशेने युद्धाला तयार होणार आहे का? आणि शेवटचं खरं बोध वाक्य काय? शेवटी काय सांगितलंय अर्जुनाला? की तू उठ आणि युद्ध कर, मार लोकांना. हे सांगितलंय ना. मग त्याला अशा रीतीने जेव्हा प्रवृत्त करावं लागतं, तेव्हा आपल्या विचारांमधला कर्म ही अज्ञानातल्या जाणीवेतली आहे. लक्षात ठेवा. म्हणून आपण जेव्हा साधकावस्थेमध्ये असतो तेव्हा त्या कर्माबद्दल आसक्ती नको. यमनियमांच्या जाणीवेच्या त्या पाठारावरनं जेव्हा आपण चालत असतो तेव्हा नैष्कर्मयोग हा आणावाच लागणार आहे. कारण तिथं काय होतं तुम्ही साधा विचार करा. तिथं अहंकारातल्या जाणीवा निर्माण होतात. मी काम करतोय, मी नोकरी करतोय, मी धंदा करतोय, ही माझी मुलं आहेत, मला पैसे मिळवायचे आहेत. म्हणून हा जो कर्त्याचा जो भाव आहे, हा बेसिक भाव
आपल्याला आपल्या मूळ जाणीवेपासून दूर नेतोय. हे सगळं उलट गणित आहे बघा अध्यात्माचं. म्हणून ही जाणीव आपल्याला प्रथम काढण्यासाठी कर्मण्येवाधिकारस्ते मा फलेषु कदाचन, हे ठीक आहे, इतपत ठीक आहे. पण याने काही खरं तत्वज्ञान गीता या वचनासाठी नाही तयार झालेली, लक्षात ठेवा. हे गीतेचं वचन आहे, पण कुठल्या स्टेजवरती सांगितलेलं हे पण समजणं गरजेचं आहे. त्याची पुढची स्टेज काय? त्याच्या पुढच्या स्टेजमध्ये मी आत्म्याच्या जाणीवेमध्ये जेव्हा जातो, अभ्यास करायला लागतो, तेव्हा माझं कर्म जे घडत जाणार आहे रोजचं, हे नैष्कर्म करायचा मी प्रयत्न करतो. म्हणजे कसं करतो? मला प्रयत्न काय सांगितलेला आहे की तू ते मला अर्पण कर. बरोबर, अर्पण कर, ठीक आहे. अर्पण केलं तरी करताना मी करता हा भाव आहेच ना, मी करता हा भाव आहे. त्याच्यामुळे अर्पण हे कर्त्या भावानं घडलेल्या कर्माला अर्पण सांगितलेलं आहे. थोडस बौद्धिक पडेल तुम्हाला ताण, पण समजून घ्यायला तसं खूप छान आहे. कारण हा आपल्या, आणि हे सर्व कर्माशी रिलेट का होतं सांगतो तुम्हाला. कारण हे आपल्याला करावंच लागतं आयुष्यात, कर्माशिवाय सुटकाच नाहीये. फक्त त्याच्या पाठीमागे असणाऱ्या मानसिकतेत कसा बदल करायचा ही साधन आहे. त्यामुळे त्याच्यातनं पुढे हा जो कर्म होतो आपण ते अर्पण करायला लागतो. आपण ते अर्पण केल्यानंतर मग हळूहळू आपल्याला हे विश्वाच्या याच्यात कार्यात चाललेलं जे कर्म आहे ते आपण कोण करत आहे, तर ते ईश्वर करतो आहे हे समजायला लागतं. संपूर्ण ब्रह्मांड निर्मिती झाली. प्रत्येक झाडावरचं फूल, प्रत्येक झाडावरचं फळ, मला होणारी मुलं, बाकीच्यांना होणारी पोरं, सर्व ज्या घटना घडत आहेत, उत्पत्ती, स्थिती आणि लय, या सर्वांमध्ये कर्म भरलेलं आहे. आणि हे कर्म ईश्वर करतो आहे हे मला कळायला लागतं. ही दुसरी पायरी झाली. आणि याच्यातनं काय निर्माण झालं? ज्ञान मिळालं. म्हणजे कर्मयोगाला ज्ञानाची जोड मिळाली. हे दुपदरी वाटचाल सुरू झाली. आता लक्षात आलं का? कर्मयोगाला ज्ञानाची जाणीव, आपण जे समर्पण करत गेलो तशी स्टेज वाढली बघा. आता ही स्टेज वाढली आता. आणि मग ह्याच्यानंतर पुढे अजून जेव्हा तो अशा प्रकारे जीवन जगत जातो, त्याच्यानंतर त्याला तो कर्म करणारा, जो आतापर्यंत कसं झालं, ईश्वर कर्म करतोय, या प्रकृतीची शक्ती कर्म करते आहे. ईश्वर करतोय म्हणण्यापेक्षा प्रकृतीतली शक्ती हे कार्य करते आहे याची जाणीव तयार होते. आणि मी स्वयंभू परत वेगळा आहे ही जाणीव तयार होते. आणि याच्यातनं मग त्याला अशी जाणीव तयार होते की अरे हे कर्म मी जे करतो म्हणतोय तो आत्मा पण मी आहे. आणि ही जी ईश्वरी शक्ती जी आहे ती ईश्वरी शक्ती नसून ईश्वरच आहे. सर्वम खलु इदम ब्रह्म. म्हणजे इथं काय झालं, याच्यामध्ये त्याची ईश्वराची ज्ञानाच्या जाणीवेतनं निर्माण झालेली भक्ती तयार झाली. आणि या जाणीवेतनं तो पूजा करायला लागतो देवाची. म्हणून तेव्हा तो स्वतः स्वयंभू कर्म करण्याचा विषय देत नाही ना त्याच्यामध्ये. लक्षात आलं का? म्हणून त्याच्यामध्ये अपेक्षा नाहीये. त्याच्यामध्ये तो स्वयंभू मीच ईश्वर आहे आणि हे सर्व कर्म जे घडत आहे जगामधलं हे सर्व मीच करतो आहे. मग त्याच्या सुखदुःखाचा, त्याच्या निवाड्याचा विषय येतच नाही ना कुठं. आणि त्याचा निवाडा करणार कोण? मीच करणार ना, कारण मीच ब्रह्म आहे. खूप वेगळी संकल्पना आहे. आणि ही खरी भक्तीची जाणीव आहे. म्हणून कर्मयोग सिद्ध होतो, ज्ञानयोग त्याच्या बरोबर येतो आणि त्याच्यानंतर ही भक्ती योगाला ही बैठक प्राप्त होते. आणि अशा प्रकारे ही त्रिमुखी जोड हा तयार होतो.
बघा या 3 भूमिकेतनं कर्मयोग कसा चालतो हे आपल्या लक्षात येईल. याला कर्मयोग म्हणते आणि ही अंतिम स्थिती आहे. गीतेला जे सांगायचं आहे, ज्ञानेश्वरांना जे सांगायचं आहे ते हे सांगायचं आहे. नाहीतर हे जोपर्यंत घडत नाही ना तोपर्यंत आपल्याला कर्मयोग वगैरे या गोष्टी आहेत ना, या गोष्टी आपल्याला कायम नैतिक दृष्ट्या प्रॉब्लेमॅटिक होणार आहेत. लक्षात घ्या. कारण अपेक्षा तर राहतातच. म्हणून याच्यावर खूप खर्च चालतो सर्वांचा. नाही असं नाही. म्हणून प्रथमतः मी जे म्हणतो तुम्हाला की समत्वाची जाणीव तयार होणं, अपेक्षा विरहित असणं ही हे काही उद्दिष्ट नाहीये गीतेचं. नैष्कर्म योग करणं हे गीतेचं उद्दिष्ट नाहीच आहे. समत्व बौद्धिक, वैचारिक आणि कर्मामधलं म्हणजे प्रस्फुटित होणार जी जाणीव आहे ती समत्वाची जाणीव हे गीतेचं सर्वात महत्वाचं म्हणजे काय, जे गीतेला सांगायचं आहे ते हे सांगायचं. म्हणून पहिल्यापासूनच म्हणलंय तू मन हे मीच करी. हे सांगितलं. तुझं हृदय माझं हृदय एक होऊ दे. हे सगळं झाल्याशिवाय मी माझे मावळो सर्व तू तुझे उगवो आता. नंतर स्वरूपी विश्वरूप देखील विश्वरूपी स्वरूप सामावले. स्वरूपा विश्वरूपा आले नित्य तत्व. या जाणीवेतनं घडणारं जे कर्म आहे हे कर्म कुठल्याही नैतिक बंधनाच्या खूप वरच आहे. लक्षात ठेवा. कारण मग घडणारी कृती काय झाली, अर्जुनाला मारावंच लागलं ना, द्रोणाचार्यांना, भीष्मांना शरपंजरी पाडावंच लागलं ना. मग कुठं आलं त्याच्यात, कुठं कसलं आला कर्मबंधन, कसलं काय आलंय, काहीच नाही ना. जाणीव नेणीव भगवंती नाही. हा, जाणीव नेणीव भगवंती नाही. हा बरोबर. प्रकट झाले. हा हा, जाणीव नेणीव भगवंती नाही. ऍक्च्युली जाणीव नेणीव भगवंती नाहीच आहे. कारण जाणीव म्हणजे काय, ज्ञान. नेणीव म्हणजे काय, अज्ञान. आणि जाणीवेतनच अज्ञान निर्माण झालेलं आहे. परंतु जाणीवेतही भगवंत नाहीये आणि नेणीवेतही भगवंत नाहीये. तो त्या सर्वाच्या पलीकडे आहे. म्हणून षड्गुण ऐश्वर्य संपन्नता ही त्याची शेवटची जाणीव आहे. लक्षात ठेवा. असा तो भाव आहे. आणि म्हणून त्याला त्रिगुणातीत व्हावं लागतंय आपल्याला. त्रिगुणातीत का व्हायचंय, मला सत्वही नको, रजही नको, तमही नको. मग या प्रत्येक कर्माला मी कुठलीही जर गोष्ट लावली तर ते सात्विक तरी होईल, रजोगुणी तरी होईल, तमोगुणी पण होईल. मग मी जेव्हा ईश्वराच्या जाणीवेतनं सर्व कर्म करतो तेव्हा ईश्वराला एवढ्या सर्व लोकांचे जेव्हा रोज मृत्यू होतात, मरतात लोक, वाटेल तसे मरतात, माणसंच काय जनावर काय सर्व लोक मरतात. मग त्याच्या प्रारब्धाला काही जग बसते का त्याला? हा विचार फार महत्वाचा आहे. लक्षात घ्या. हे समजल्याशिवाय आपल्याला गीतेचं महान तत्वज्ञानच कळणार नाहीये. गीता का महान आहे, नाहीतर नुसतं कर्मण्ये वाधिकारस्ते मा फलं असं बोललं असतं तर भगवद्गीतेला कोणी एवढं पूज्य मानलंच नसतं. लक्षात ठेवा. मग बाकीचे हे काय सांगण्याची गरज आहे का? हे साध्या मानवतावादी लोक सुद्धा बडबड करतात की फळाची अपेक्षा करू नये तर तुम्हाला शांती मिळेल वगैरे. कितीतरी व्हॉट्सअपवरनं सुद्धा सर्वजण भगवद्गीता बोलत असतात. त्याला काय लॉजिक नाही. म्हणून ते ज्ञानेश्वर महाराज माऊली म्हणजे अरे अरे ज्ञाना झाला सिद्धावन तुझा तुझी देव तुझा तुझी भाव. आपल्याला संदेह ते होऊन गेलं. कारण ते झाल्याशिवाय कुठला संदेह राहत नाही,
कुठलीही संकल्प राहत नाही, विकल्पही राहत नाही, कुठलंही प्रारब्ध जोडल्या जात नाही, कुठलाही कर्मबंधही राहत नाही. म्हणून अर्जुनाने शेवटी कृष्ण होऊनच युद्ध केलेलं. हे जे मी म्हटलो त्याची कारणही आहेत. अशा रीतीने विभूती समजून घेतल्या पाहिजे. मला अवघड जातं की नाही, एवढं सोपं नाहीये ते. त्याच्यामुळे लिमये सर खरंच अवघड काय म्हणत तुम्ही. म्हणजे काय असतं, म्हणजे हे सर्व तुमच्या चेहऱ्यावर ते कळल्याचा जो आनंद दिसतो ना, तो खूप छान वाटतो मला बघायला. म्हणून मी नावं घेतो अशी. मुलगा येतात असे. खरंय की हे नेमकं कसं आहे, म्हणजे मग शेवटी साधना करत असताना आपल्याला या विभूती बघत असताना त्या ईश्वरापर्यंत पोहोचता यायला पाहिजे. आणि आपलं परिवर्तन जे म्हणतो याचा अर्थ कर्म करावंच लागणार आहे, पण ते नैष्कर्म्यात बदलणं ही प्राथमिकता आहे. त्यानंतर आतलंच समग्र परिवर्तन करायचं. म्हणून सोहम हा प्रणव आहे. प्रणवावरनं हा विषय सर्व इथपर्यंत येऊन पोचतो. कारण हा सर्व खेळ जो केलेला आहे ना, हा सर्व खेळ त्या ओंकाराच्या पुढे सुरू झाले. ओंकाराचं महत्व कमी आहे असं नाही, पण ओंकारातनं काय समजून घ्यायचंय मला. ओंकार ही माझी विभूती आहे असं जेव्हा म्हणतात तेव्हा मला ओंकारातनं एवढं कळलं पाहिजे गणित. आणि याच्यामध्ये कार्यरत असणारी सर्व कर्मयोगच आहे. ओंकारातनं जे ओंकाराची निर्मिती हा स्वयंभू कर्मयोग आहे. ब्रह्मांड निर्मिती कर्म केल्याशिवाय थोडीच झालेलं आहे सर्व. मग हे सर्व परमेश्वरांनी त्याच्या जाणीवेतनं म्हणतो आपण, म्हणायला खूप सोपे वाटतात ते, परंतु कसं केलं असेल आहे की नाही. एवढी सर्व सुंदर सुंदर निसर्ग केलं आपल्याला लागेल वाटतं की खूप छान, आता थंडी पडली चला महाबळेश्वरला जाऊन येऊ, किती सहज वाटतं आपल्याला आहे की नाही. किंवा कुठल्या फॉरेनला जाऊन येऊ, इकडे जाऊन येऊ, तिकडे जाऊन येऊ. मग ईश्वराला कधी असं वाटलं नाही हो. पण निर्माण त्यानेच केलंय ना, त्याला नाही अमेरिकेत जावं वाटत, टूर करून यावी वाटत नाही. त्याला नाही असं वाटत चांगले चांगले पदार्थ त्याला मस्त तो तिथला तो आहे तो मस्त मसाले डोसे करतो आपण खाऊन त्याच्याकडनं. वैशालीत जाऊन बटाटे वडा असं नाही ईश्वराला वाटत. कारण काय, कारण त्याने ते इतक्या अद्भुत प्रकारच्या रचना तयार केलेल्या आहेत आणि त्याच्यामध्ये तो खरंच किती व्यस्त झाला, कारण त्याचीच निर्मिती आहे. बरोबर की नाही. आपण आपल्या घरामध्ये आपण म्हणतो की नाही बाकीच्यांची काय घेणं देणं नाही, मी माझ्या घरात काही पण करेन. काय बहुतेक लोकांच्या घरात ही वाक्य ऐकायला मिळतात. नाही असं नाही, तसं नाहीये ते, तसं नाहीये. हे किती अज्ञानाचं स्वरूप आहे हे याच्यावर लक्षात येईल आपल्या. म्हणून अनासक्ती ही प्राथमिकपणे रुजवण्यासाठी कर्मण्ये वाधिकार असते माफलेषु कदाचन, हे या लेवलला ठीक आहे. पण उद्या आता तुम्हाला म्हणजे आता विषय तोच येतो परत की आता हे मोठे मोठे संत मंडळी वागतात आहे की नाही, तर त्यांच्या वागण्यामध्ये आपल्याला का समजत नाही त्यांच्या गोष्टी. त्याची कारण काय आहे, कारण ते त्या वेगळ्याच भूमिकेतनं ते कर्म करत असतात. लक्षात ठेवा. म्हणून त्यांच्या या ज्या वेगळ्या भूमिका आहेत या भूमिका आपण त्यांच्या चरित्रांमधनं सतत त्या जाणीवेत जायचा प्रयत्न करा. आपलं काय होतं नेमकं, त्यांनी ते आपण एखादी चमत्कारजन्य गोष्ट वाचली संत चरित्रातली, आता तुमच्या शंकर महाराजांच्या ह्याच्यातली किंवा गजानन महाराज साईबाबांच्या, ही लागलीच आपल्याला वाटतं माझ्या बाबतीत काय नाही होत असं आपली जी बुद्धी तयार होते की नाही, ही खूप अपेक्षित ना आलेली. आपण त्यांच्या हृदयात शिरलो ना तर आपल्याला असं वाटणारच नाही. कारण ते हे त्यांनी कशासाठी केलं हे फार वेगळ्या जाणीवेत नाही. आता शंकर महाराजांची तर ती गोष्ट अशी आहे, एक जण त्यांच्याकडे आलेले असतात बरं का, नाही आलेले असतात असं नाही, हा एक व्यक्ती येते त्यांच्याकडे, नगरलाच घेतलेली घटना आहे.
तर ते त्यांना म्हणतात चल म्हणे जाऊयात म्हणे आपण आता गावाला जाऊयात बरं का. म्हणतात ते तसं म्हणजे हे समर्पित भक्त असतो तो, गावाला जाऊयात म्हणजे ठीक आहे जाऊयात. कुठे जायचं रे? काय नाही म्हणे मी सांगतो, हे पैसे घे आणि दारूच्या बाटल्या घेऊन ये. त्यांनी सगळ्या 8-10 दारूच्या बाटल्या आणल्या, खिशात त्यांनी घातल्या, कोट वगैरे असायचं त्यांचा, त्या घातल्या. चल म्हणे. तर तिकडनं गाडी आली म्हणे बस म्हणे गाडीमध्ये बस. कुठनं गाडी आली, काय आली, कोणाची काय माहिती नाही, ती गाडी आली. चल म्हणे. गाडीवाला म्हणाला कुठे जायचं? म्हणे चल म्हणे गाडी जाईल तिथे जाऊ म्हणे बरं का. आणि ते नाशिक पाशी आले. नाशिकचे तिथं आले तर त्या म्हणे इथं देवीच्या तिथे चल म्हणे. ते वणीला गेले बरं का. वणीला गेले, त्याला सांगितलं की म्हणे एक काम कर म्हणे, तो म्हणे आता कपडे काढ म्हणे बरं का, आंघोळ कर म्हणे बरं का. तर त्या तिथल्या इथं आंघोळ केली त्यांनी बरं का. आणि परत आला बरं का. काय म्हणाले की तुला मी काय सांगितलं होतं, कपडे काढ बरं का. मग म्हणे काढले नाही म्हणे नागडा हो म्हणाले. परत जाऊन आंघोळ केली त्यांची नागडा होऊन. आता जायचं, कोणी काही म्हटलं तरी देवीला जाऊन भेटायचं म्हणे डायरेक्ट. कोणी काही बोलू दे तुला, तू तिला सोडायचं नाही मी सांगेपर्यंत. मला म्हणाला ठीक आहे आता गुरुची आज्ञा आहे. जाऊन भिडले देवीचे, मूर्ती केवढी प्रचंड वणीची तुम्हाला माहिती असेल. ते जाऊन भिडले त्या देवीला बरं का. आणि नागडा माणूस, लक्षात घ्या खूप अवघड गोष्टी आहेत या, इतक्या सोप्या नाहीयेत. आपल्याला वाटतं तेवढं सोपं नाहीये त्या गोष्टी. आणि ते लोक आली सगळी तिथले, ते गुरुजी वगैरे आरडाओरडा करायला लागले, अरे कोण आहे हा, काय याला काढू नका. शंकर महाराज तिथं आले, ते म्हणाले, त्यांनी त्यांच्या भाषेमध्ये शिया बिया घातले त्यांना, काय नाही बाजू व्हा म्हणे. सगळे घाबरले शंकर महाराजांना. त्यांनी एक बाटली अशी वर उडवली, जेव्हा खाली यायची बाटली तेव्हा रिकामी, वर उडवायची. आता 8-10 बाटल्या वर उडवल्या त्यांनी देवीच्या मुखापर्यंत, वरती उंच आहे ना ती मूर्ती. आणि नंतर ते त्याला झाल्यावर ते म्हणाले ठीक आहे म्हणे ये म्हणे आता बाहेर. ते बाहेर आला तो, त्याला म्हणे परत आंघोळ कर. त्याला आंघोळ करायला लावली. आणि ते येताना 3 धोतर घेऊन आलेले होते. आणि ते धोतर त्याला घाला घेतलं, स्वतः आंघोळ केली, स्वतः धोतर घेऊन चल म्हणे. ते म्हणाले, त्याला म्हटलं हे काय केलं तुम्ही महाराज? असं म्हणलं. अरे तुझा अपमृत्यू होता म्हणे. आता काय सांगणार म्हणे, तुझा अपमृत्यू होता, तुम्ही टाळला म्हणून त्या देवीपाशी सुद्धा तिचं बाल होऊन जावं लागतंय. आता तुम्ही मला सांगा, याच्यामध्ये शंकर महाराजांच्या मन बुद्धी चित्त अहंकाराच्या जाणीवा, अंतरंग चतुष्टयाच्या सर्व जाणीवा समजून घेतल्याशिवाय आपल्याला त्यांच्या प्रत्येक कृती पाठीमागचं गणित कळणार आहे का? आपल्याला फक्त एवढंच वाटतं आपला अपमृत्यू टाळावा, याचा अर्थ तो नंतर मेला नाही असं समजायचं कारण नाहीये. ती वेळ टाळली, गंडांतर टाळले त्यांनी. परंतु ह्याच्यातनं त्या गृहस्थाचं समर्पण किती असणार आहे हे पण लक्षात घ्या. आणि त्यांनी मग उरलेल्या आयुष्याचा कशा प्रकारे वापर केला असेल हेही समजण्यात आहे. म्हणून शंकर महाराजांनी सर्वांना ज्ञानेश्वरीचाच अभ्यास करायला सांगितलं. त्यांचा कुठलाही शिष्य असा नाही की ज्याला त्यांनी ज्ञानेश्वरी शिवाय सोडला नाही. अगदी स्वतः सांगितली ज्ञानेश्वरी आणि स्वतः करून घेतलेलं आहे. इतकं म्हणजे हे मी का आत्ताची उदाहरण देतोय की मी का सांगतोय तुम्हाला असं, कारण हे जे अवलिया संत आहेत यांना तत्वज्ञान नाही असं म्हणणं पण चुकीचं आहे असं मला वाटतं काही वेळेला. कारण मी स्वतः अशा मताचा होतो पूर्वी. तत्वज्ञानी संत यांनाच तुम्ही पूजा करा असं मी म्हणायचो पूर्वी. नाही असं नाही, पण मला ते कुठेतरी माझं चुकतंय असं मला वाटायला लागलं. कारण मला ती भूमिका आपली चुकती आहे असं मला वाटायला लागलं. कारण आपल्याला संत जर समजून घ्यायचे असतील तर त्यांच्या त्या ज्ञानदशा या समजल्याशिवाय त्यांच्या कृतींना आपण फक्त पाहतो, ते पण ते कर्म कशा विभूतीच्या जाणीवेतनं आलेलं आहे हे समजलं खूप अवघड आहे.
हे समजलं ना तर मग गजानन महाराज त्यांची विभूती कसा होतो, ईश्वराची विभूती कशी होती, साईबाबा ईश्वराची विभूती कशी होती, हे आपल्याला किंवा किंबहुना सर्व संत मग या ईश्वराच्या विभूती कशा आहेत हे समजतं. हे फार म्हणजे वेगळ्या प्रकारचे गणित आहेत. म्हणून हे कर्मात शेवटी आपल्याला बदलायचंय काय की आपल्यातनं घडणारं कर्म ईश्वराच्याच जाणीवेतनं कसं होईल हे पाहणं. हे का सांगतोय मी, हे त्या भूमिकेसाठी आपल्याला बघायचं आहे. म्हणून जो समस्ताही यज्ञांच्या पैकी जपयज्ञ तुम्ही ये लोकी, जो कर्मत्यागे प्रणवादिकी निपज विजे, जो जपयज्ञ यज्ञादी कर्म न करता ओंकाराधिकांच्या योगाने प्रकट केला जातो, तो या लोकातील संपूर्ण यज्ञापैकी मी आहे. आता यज्ञ स्वरूप हे आपण खूपदा पाहिलेलं आहे, मागच्या याच्यात केलंय. पण जो जपयज्ञ की याच्यामध्ये यज्ञादी कर्म करण्याची गरज नाहीये, त्याच्यात जो आहे जप करताना आपलं काही होम पेटवावं लागत नाही, तिथे काही मंत्र म्हणावे लागत नाही, काही नाही ना. म्हणून हा जो प्रकार आहे यज्ञादी कर्म न करता ओंकाराधिकांच्या योगाने प्रकट केला जातो. ओंकाराधिकांच्या योगाने प्रकट केला जातो म्हणजे काय, आपण जेव्हा ध्यानाला बसतो तेव्हा प्रथम काय करतो, ओंकार म्हणतो ना. म्हणून हा त्रिवार ओंकार करून त्याच्यातनं आपला जप करायचा आहे. जप कुठला, सोहमचा जप. म्हणून हा जो जप आहे, हा जप या भावनेतनं जेव्हा आपण केला जातो तो या लोकातील संपूर्ण यज्ञांपैकी मी आहे. बघा हा शब्द आहे ज्ञानेश्वरांचे, संपूर्ण यज्ञांपैकी. मग तुम्ही जे जे यज्ञ करत असाल आयुष्यामध्ये त्या सर्व यज्ञांपेक्षा सर्वात श्रेष्ठ जर यज्ञ कुठला असेल तर हा जपयज्ञ आहे. सोहम शब्द सोपा, श्वासोश्वासी जप, हा जप आहे लक्षात ठेवा. आणि हा यज्ञ आपण मनाचा यज्ञ आणि बुद्धीचा यज्ञ या दोन जाणीवेतनं जेव्हा हा यज्ञ आपण करायला लागतो तेव्हा या यज्ञासारखा दुसरा कुठलाही श्रेष्ठ यज्ञ जगात अवेलेबल नाही असं श्रीकृष्ण म्हणताय. आणि ती विभूती मी आहे. साहजिक आहे ना, साहजिक आहे ना. सोहम म्हणजे मी तो आहे. त्या जाणीवेत आपण जातो आहोत म्हटल्यानंतर याच्यापेक्षा वेगळं काय पाहिजे. मूळ जे आध्यात्मिक अस्तित्व जे आपलं आहे त्या अस्तित्वापर्यंत पोहोचतो ना आपण. त्यामुळे या गोष्टी अत्यंत महत्वाच्या आहेत. आणि हे कर्म जर कुठलं करायचं असेल तर हा जप तू करत राहा थोडक्यामध्ये. म्हणून साधना सुद्धा जी सांगितलेली आहे, सोम साधनेचं जे स्वरूप जे दिलेलं आहे हे सर्व अशा प्रकारचं आहे. म्हणून या प्रत्येक गोष्टी शेवटी कुठंतरी वैयक्तिक साधनेवरती केंद्रित व्हायला लागतात. आणि त्या केंद्रित होत असताना हळूहळू आतून त्याचं उन्नयन होणं गरजेचं असतं. म्हणून बघावं लागणार आहे साधना करताना सुद्धा. कारण शेवटी ही सर्व इंजिनिअरिंग मेथोडॉलॉजी आहे लक्षात ठेवा. कारण याच्यामध्ये प्रत्येक गोष्टीची क्वालिटी टेस्ट ही घ्यावीच लागणार आहे. ही क्वालिटी चेक केल्याशिवाय आपण पुढच्या स्टेजवर कसे जाणार आहोत, काय प्राप्त होणार आहे हे कसं कळेल आपल्याला. आणि ही क्वालिटी टेस्ट आपणच आपली करायची. आणि शेवटी प्राप्त करायच्या क्वालिटीज कुठल्या आहेत, सहास्य वदन, प्रसन्न दर्शन, निर्मल अंतःकरण, मित मधुभाषण, सदैव सत्याचरण, एवं षड्विध सज्जन लक्षण.
अंगी बाणता पूर्ण होतो वश परमेश वाहतो जगदंबेची हाण. हे गणित आहे. हे साधकाची जाणीव अशा प्रकारे सरकली पाहिजे प्रत्येक विभूतीचा अभ्यास करताना. म्हणून तो जप अत्यंत महत्वाचा आहे. स्थावरा गिरियात पुण्य पूज्य जो हिमवंत तोमी म्हणे कांत लक्ष्मीचा. स्थावर जे पर्वताधिक पदार्थ त्यात पुण्याच्या राशीत जो हिमालय तो मी आहे असे लक्ष्मीचा पती भगवान श्रीकृष्ण म्हणाले. पुण्याची राशी जो हिमालय तो मी आहे. आता हिमालय जो आपण इथला म्हटलेला आहे हा हिमालय तर आहेच आहे, नाही असं नाही म्हणत आहे. पण मला थोडंसं अजून वेगळं पण थोडं वाटलं ते मी सांगायचा प्रयत्न करतो. हिमालयामध्ये काय आहे? डोंगर आहेत, दरे आहेत. काय एवढं सोपं जीवन आहे का? खडतर जीवन आहे. लक्षात ठेवा. म्हणायला खूप छान आहे हिमालयात जाऊन येतो, जाऊन घरी आला की कळतं काय झालं हिमालयात, आहे की नाही? तरी आता खूप सुखसोयी झालेल्या आहेत. पण सुखसोयी नसताना जर तुम्ही एकटे निघाला घरातनं आणि बघा ना तुम्हाला किती बद्रीनाथचं प्रेम आहे ते म्हणजे कळेल. केदारनाथला निघा ना, इथनं साधं पावसला यायचं तर माझ्या 100 अडचणी निर्माण होत. 150चे काय 25 लोक कसे बसे तडतड करत येतो माझ्या बरोबर. त्यात एवढ्या अडचणी कसा देव कुठे भेटायचा? प्राप्त होणार आहे असं वाटतंय आपल्याला. आपण तो मार्ग सोडून दिलेला असतो. खरं तर सांगतो तुम्हाला मनात सांगायचा हेतू मला तो नाहीये. तर हिमालय जो आहे त्याच्यामध्ये कोण राहतं? ऋषी मुनी राहतात. तप करणारे भृगु ऋषींसारखे ऋषी राहतात. तपस्वी. कारण तप ही माझी जाणीव नाही हे जेव्हा म्हणतात तेव्हा ते जे तप आहे ते तप ईश्वर प्राप्तीसाठी जेव्हा होतं तिथं जी शांतता मिळते ती शांतता जी आहे ते माझं स्वरूप आहे. तिथं जो शीतलता आहे किंबहुना गारठून टाकणारा गारवा आहे हिम जो आहे तो मी आहे. लक्षात ठेवा. तुम्ही साधा विचार करा. आपण समजा अगदी ठीक आहे वैराग्य आला आपल्याला, स्मशान वैराग्य आला असं धरून जातं. कोणतरी अगदी जवळजवळ माणूस गेला जाऊ दे काय अर्थाने गेले हिमालयात बरोबर. आणि या वैराग्यातनं तुम्ही तिथं साधना करायला लागला. तुमच्या मनात 1 दिवस बरं वाटेल, 4 दिवस बरं वाटेल, 15व्या दिवसापासून डोक्यात सगळ्या गोष्टी सुरू होतील. कारण पूर्वपीठिका नाहीये. लक्षात घ्या. त्याच्यासाठी यमनियमांच्या जाणीवा ज्या तयार करायला पाहिजे होत्या त्या आतूनच तयार झालेल्या नाहीये. नुसतं बरोबर आहे सगळं. त्यामुळे काय होणार की 15 दिवसानंतर क्रोध सुरू होईल. साधना केल्या तुम्ही घरात जरी साधना करायला लागलात ना तर चिडचिडेपणा वाढतो सुरुवातीला. लक्षात घ्या. काही नाही. तुम्ही जेवढ्या वासना मारायचा प्रयत्न कराल ना तेवढे ती भजी खावीशी वाटणार आहेत तुम्हाला. आज हे खाऊ उद्या ते खाऊ असं वाटायला लागतंय, आहे की नाही? हे सर्व बुद्धी पुरस्सर तोडावं लागतं प्रथम. आणि मग कुठेतरी आपल्या मनात ते सुरू होतं की नाही हे आता खायचं नाही. मग मनाचा निर्णय सुरू होतो बुद्धीच्या जाणीवेतनं मनाचा. आणि मग नंतर मनात सुद्धा येत नाही. ही 3री स्टेज आहे. मनात सुद्धा न येणं ही 3री स्टेज झाली. या स्टेजेस आपल्याला यमनियमांच्या जाणीवेतनं तयार कराव्या लागतात. असा जो माणूस त्या हिमालयात जातो तेव्हा मग ती जी सर्व शांतता स्निग्धता त्यानंतर सर्व प्रकारच्या अडीअडचणी हे त्याचं स्वरूप आहे. म्हणून आपल्या घरातच हिमालय तयार करा. अडीअडचणी ज्या आहेत त्या या संसारातल्या अडीअडचणीवरती आपलं तप इथं चालू करा. आणि बुद्धीवरती म्हणजे डोक्यावरती कुठलाही प्रसंग आला तरी बर्फ ठेवा.
तुम्हीच हिमालय व्हा थोडक्यामध्ये. मग या हिमालयाचा काय अर्थ आहे? ह्या हिमालयाचा उपयोग काय आहे सांगा ना मला. म्हणजे एकदम अंगी मांडता नाही येणारच नाही ना. मग ते सांगतोय म्हणून ही जेव्हा अवस्था तयार होते तेव्हा ती व्यक्ती माझी विभूती असते. हा अर्थ मला मी म्हटलं तुम्हाला, मला तो वेगळा जाणवला, तो हा जाणवलेला. हा अर्थ असा आहे, लक्षात घ्या. म्हणून हा जो हिमालय म्हटलेला आहे, हा हिमालय म्हणजे फक्त बाहेरचा हिमालय असं समजायचं कारण नाहीये. मी या हिमालयामध्ये आहे संसाराच्या, एवढ्या अडी अडचणी आहे, परंतु याच्यामध्ये मी अजून तपालाच बसलेलो नाहीये. एकचित्त तसंच म्हणून त्या ठाईच तू जसा आहे तसाच साधनेला लाग. आणि परमार्थामध्ये परिस्थितीत फरक पडायचा नाहीये आपल्याला. आपल्या जाणीवांमध्ये फरक पडला की प्राप्त परिस्थिती कशी आपण उपभोगायची हे ठरवायचंय फक्त. आणि हे ज्याला आध्यात्मिक दृष्ट्या ठरवता येतं तो हिमालयासारखाच असतो. म्हणून व्यक्तिमत्व हिमालयासारखं करायचं, लक्षात ठेवा. थोडक्यामध्ये सांगण्याचा हेतू जो आहे तो व्यक्तिमत्व हिमालयासारखं असणं गरजेचं आहे असं ते म्हणताय. तो मी म्हणे एकांत लक्ष्मी जाणी. सुद्धा सप्तम रचना अशी केलेली आहे ज्ञानेश्वर महाराजांनी की तो जो माणूस आहे तो लक्ष्मीचा पती भगवान श्रीकृष्ण म्हणताय. असा जो व्यक्ती आहे त्यांनी त्याला बरोबर जोडून दिले, तो खऱ्या लक्ष्मीचा पती असतो थोडक्यामध्ये. आलं का लक्षात? तुम्हाला जर लक्ष्मीचा पती व्हायचा असेल तर अशा हिमालयासारखे व्हा, असा त्याच्यातला भाग असं मला वाटलं. आय डोंट नो व्हॉट एक्सटेंट इट इज क्लिअर, परंतु आय फील समजत. एनिवे, तर इथे आपण आता थांबूयात. हरिओम तत्सत, हरिओम तत्सत, हरिओम तत्सत. सद्गुरुनाथ महाराज की जय. सद्गुरुनाथ महाराज की सत.